काय वहिनी, तुम्ही स्वतःहून फोनच नाही करत, मलाच करा लागते तुम्हाला फोन. काय करून राहिले जी? काय करून राहिले? नाही नाही, नात नाही राहत ना जी त्याच्याच्यानं, म्हणून बाकी काही नाही. हे मेथीची भाजी वय तोडून राहिली, मेथीची भाजी तोडून राहिली. आली का सोन तुमची? संध्या आली तुमच्या सोबत? नेलं का संध्याला तुम्ही इथून? नाही जी, संध्या नाही आली ना. आलीच नाही. तिले चाल म्हणलं होतं, आली नाही. ते म्हणे बहीण येणार आहे भेटाले, तर म्हणून नाही येत म्हणे. आई म्हणे येतो म्हणे 8-10 दिवसानं, बाबाले आणून मागीन म्हणे. मी म्हणलं बापा राय मग, आता ही आलीच तयार नाही. येतो म्हणे 8-10 दिवसानं, तर आपण जबरदस्ती नाही करू शकत ना. पुन्हा केवळही म्हणे मग राहू दे म्हणे, तिचं मन आहे तर मग राहू दे. ये ना आता, येत 1-2 दिवसात येत. बरं, राहू द्या राहू द्या जी, राहू द्या राहू द्या. माय बापाच्या घरी पोरीनं राहतेस, राहू द्या राहू द्या. ही आमची तिची बहीणही गेली आता. या नंदाबाईले काय सांगावं गड्या? नाही तर नंदाबाईले सांगितलं तर संध्यालेच त्रास दे. नंदाबाई तुझी बहीण अशी तुझी बहीण तशी, काय सांगता येते बापा? सासा सुनाचं एखादी वेळेस झालं गेलं झगडा तर सांगू शकते म्हणू शकते. राहू दे. बरं, भाऊची तब्येत गी कशी आहे? बरी आहे का भाऊची तब्येत गी? बरी आहे का जी? म्हाताऱ्या वयात नाही का कमी जास्त होतच राहते. आता त्याले संधिवात आहे का नाही, म्हणून गोळ्या चालू आहे तशा त्याले म्हणा. म्हणून तो कुठं राहता येत नाही ना जी. त्याच्या चानस तर राहता नाही येत. तरी इथे येईन बाईनं आम्हाला दुसऱ्या दिवशी थांबवलं बापा, जबरदस्तीनं थांबवलं. थांबाच लागलं. साडी माडी घेतली आणि त्याले कपडे घेतले केवळले, आणि मग तिसऱ्या दिवशी चाललं आलो बापा. मला तर म्हणलं होतं इकडे या म्हणून. या शीतलच्या लग्नाला या म्हणलं आणि इथंही राहायचा म्हटलं 2 दिवस. केवळले लागेच जाऊ द्या म्हणलं होतं, तर तुम्ही नाही ऐकल्या. वहिनी, माणसाला एकटं सोडता नाही येत ना. तशी माय नंदीची सून आहे म्हणा, पण मला बरं वाटत नाही ना ती, म्हणून चालली आली. आता हे संध्या असती घरी तर म्हणलं असतं आली असती बा. पण ते संध्या तिकडंच होती मायच्या घरी, तर जाऊ द्या म्हणलं. नाही झालं येणं. झालं का लग्न गिग्न झालं? हो हो, लग्न झालं, चांगलं लग्न झालं. आम्ही नाही आले बाई. बरं वहिनी, मी करीन नंतर. नळ आले ना, पाणी भरा लागते. हे मोटर फोटर लावून मागतो त्या पोट्ट्याले केवल्याले, आणि पाणी भरून घेतो. नंतर करतो मी. हो 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 हो, करा करा, नंतर करा. रोशनी, रोशनी वा, रोशनी. काय झालं आई? काय म्हणून राहिल्या? आजी भांडे घासत होती थोडेसे तिकडं. बाईले नेलं रोशन्यानं, तर भांडे घासून घेतो म्हटलं. तुम्ही मेथीची भाजी निवडून राहिल्या, मस्त आणली जी हिरवी भाजी. कुठं भेटली तुम्हाला ताजी ताजी? आम्ही बबितान दिली ना. बबितान दिली ना. महाग आहे हो मेथीची भाजी, पैसे द्यावं लागन तिचे. 15 रुपयाच्या भाजीवरूनही गेली का बहीण सक्की? पैसे द्यावं लागन म्हणते माई सासू. आपलेवाले पैसे बरोबर देते आणि त्याचा वाला हिशोबच नाहीये बबिता मावशीचा. त्याला किती कत देते आणि किती कस नाही ना. 15 रुपये भाजीली म्हणते पैसे द्यावं लागन म्हणते. काय माई सासू आहे ते. अंताच्या सासऱ्याले 2 पोळ्या जास्त टाक जो बरं. कायची भाजी कायची बनवून राहिली तू? ही मेथीची भाजी डाळ टाकून बनव, थोडीशी मुंगाची डाळ टाकून. आणि 2 पोळ्या जास्त टाकतो त्या अंताच्या सासऱ्यासाठी. अंता मामी येणार नाही का घरी? येन नाही तर काय कपडे घ्यायला गेली ते. येन ना, त्या बुड्याकडून राहणं नाही होईल ना. तिला किती उशीर होते ना किती नाही, म्हणून म्हणलं 2 पोळ्या जास्त टाक जो बा. ठीक आहे ना, देईन ना टाकून. पण हे मेथीची भाजी डाळ टाकून बनवा म्हणता तुम्ही. त्या बाबाकडून चावणं होईन का त्याच्याकडून? चावणं होईन? आता मेथीचीच भाजी बनवशील का बिचारे? 4 जणांसाठी वरण मान ना थोडंसं याच्यासोबत सोबतीले. वरण मान, भात मान, कुकर मान थोडसा. त्या पोरीले लागनच ना, स्माइलीले. तिले नाही लागन का हो? तिले तर वरण देजो, थोडीशी भाजी खायन तर टाकून देजो ताटात. आणि 2 पोळ्या टाकून देजो ना, वरण देजो सोबत ना, थोडसा भात देजो. बरं ठीक आहे ना, देतो ना. मी आता मांडतोच. थोडेसे तेवढे भांडे आहे ते घासून घेतो आणि करतो स्वयंपाक. अक्कल आहे का नाही व तुम्हाला? पिंकीचे बाबा, त्या पिंकीची ऍडमिशन करायची होती, पैसे भरायचे होते, त्याच्यासाठी मी गेली तिच्या शाळेत. थोडंसं बसा म्हणलं तुम्हाला. भाजीपाल्याचे याच्यावर म्हणलं. तुम्ही तो माणूस ठेवून दिला 200 रुपये रोजाचा. आणि तो बेवडा माणूस नुसते बेवडेच राहते तुमच्यासोबत. बेवडा माणूस ठेवाले काय लाजगीज आहे का जी? 300-400 रुपये भेटते फक्त त्याच्यात. 200 रुपयाचा माणूस ठेवला तुम्ही. काय येन घरी? लेट लागला का तुम्हाला एखादी दिवस बसायचा तिथं? हे आई घरी नाही आहे म्हणून, तुमची माय घरी नाही आहे म्हणून माय गेली मोठ्या पोराच्या घरी, पोरीले भेटाली तिकडं आली आहे तर.
या आल्या अर्चना आल्या आहे तिकडं, तर तिकडं भेटायला गेल्या. आम्ही म्हणलं आणि मला शाळेत जायचं होतं म्हणून तुम्हाला पहा म्हणलं, तुम्ही तिथं का भाडा करून ठेवला? त्या बेवड्या माणसाला तिथं ठेवलं. साऱ्या बाया म्हणून राहिल्या बेवड्या माणूस आहे, बेवडा माणूस आहे. बोलते कुणीकड, देते कुणीकड, काय कुणीकड, त्याला बोलणं नाही सुधरून राहिलं. लाज वाटून राहिले का जी तुम्हाला? लाज वाटायला ढोकसून आहे निसते. त्या माणसाईसोबत तुमचे मित्र निसते पेणारेच आहे सर्वे. पेणारे राहिले बेवडा नवळा. काय एवढी बोलून राहिली होतो? काय बोलून राहिली एवढी? पेलाव दिसतो का मी पेलेला तुले? दिसतो का? पा दिसतो का कधी पिऊन राहते तर दिसतो काच म्हणते. मलेच बेवकूफ बनवते, मलेच मूर्ख समजते ते दिसतो का म्हणून. तुमच्या तोंडावर लिहून राहणार आहे का तुम्ही दारू पेले का नाही पेले? तर पाहून समजत नाही? तुमच्या चेहऱ्याकडे, तुमच्या डोळ्याकडे पाहून समजत नाही का मध्ये? पागल हो मी? त्यासोबत दिवस काढू ना मी अशी पस्तावून राहिली का नाही? पस्तावाले पण लेकरू आहे ना माया, म्हणून मला राह लागून राहिलं. नुसतं तमाशा दाखवता येत नाही घरचा. आज वाटायला पाहिजे मी एक रुपयासाठी हे करतो, जोडून ठेवतो लेकरासाठी, घरासाठी. आणि तुम्ही 200 रुपयाचा माणूस तिथं ठेवला त्या बेवड्याले. एक दिवसही बसता नाही आलो तुम्हाला. लाज वाटाले राहिले. मीच झाड हाव का? मीच झाड हाव का? मग काय करू ठेवलं? तर मला जायचं होतं कुठं तरी म्हणून ठेवला त्याने 200 रुपयाचाच. मग काय झालं ठेवलं तर? त्याकडून नसं होतं ते सोडून काय करता मग? घरात माती खान? तुम्ही नाही कामाले जात, मले सोडून दे म्हणता, मग काय करता? माती खान का घराले? लेकराचं शिक्षण काय न करा मग तुम्ही? अरे राहत असं ना तर राह. पिंकीचे बाबा नाही तर चालले जा तुमच्या भावाच्या इकडं. चालले जा. तुम्हाला नसन राहणार ना, चालले जा. मग चालले जा. मायवाल डोकं नका खाऊ. चुपचाप खायला भेटते 2 वेळ जात हे खात जा सारखे सुदे. एक दिवस तुमचं राहणं नाही झालं तिथं. साऱ्या बाया मला बोलून राहिल्या, हे बेवड्याला ठेवलं करून काय होईल? 2 गिराईक झाले पाहिजे बा म्हणून मी वेळही झाला तरी राहू देतो चालू. चालू राहू द्याले. तुम्ही त्या याले ठेवलं. बापा काय करावं कसं करावं मला काही समजत नाही. मी पिसाईन गेली बा तुमच्याच्यानं. लेकराचं काही करू शकत नाही. पोरीले पैसा नाही लावू शकत, घरात देत नाही, काहीच नाही करत आहे. पण उलसं थोडंसं हे करा म्हटलं ते तिथं एवढं नेट लागते का जी अनकष्ट. आता काय बोलू जी तुम्हाला मी, काय बोलू माय ना. असं काय करावं तुमचं मला काही समजून नाही राहिलं. मी थकून गेली. तुम्ही चालले जा कुणीकडे चालले जा. राहू नका इथं. जा तिकडं जाऊन राहा तुमच्या भावाच्या इकडं जा. तुमचं वावर आहे ना तिकडे जाऊन राहा. आम्हाला इथं दोघ्या मायले की सुखानं राहू द्या. काही बी कोणता फायदा आहे तुमचा मले? माया भरोश्यावर बसूच खाता. कोणता फायदा आहे? आज जातो कामाले, उद्या जातो कामाले, आज जातो कामाले करू 4 महिने झाले घरी बसून आहे. आयता खाऊन राहिला माणूस. बरंच कोणी नाही का छापडी पिवाले जास्त मागल्यासारखी करून राहिली का? मला बोलून राहिली का एवढी? मला बोलून राहिली का तू एवढी? दिसते इथं तिसरा कोणी दिसते का? इथं तिसरा दिसते का तुमच्याशिवाय? कोणाला बोलणार आहे मी? तुम्हालाच बोलणार आहे का? बोलू नाही बी काय लाज आहे का तुम्हाला? लाज राहिले. मी बेशरम झाली बोलू पण तुम्ही बेशरम नाही झाले. पण मा बिन तर किटकिटे माय मागं निसती किटकिट लावत राहतो. चालला जातो मी. तुला वाटते ना मी गेलो पाहिजे म्हणून चाललाच जातो. जा. मले कायले सांगू राहिले जसं काय खूपच फायदा आहे तुमचा मला. आज चाललो जातो करून राहिले अजून. जा ना. येणार इथंच आहे तुम्ही. जाणार कुठं आहे? कुठं सोय लागते तुमची? काय माया नशिबात लिहिलं रे देवा तुनं. असा नवरा काय करू मी? मला समजत नाही. काम करायला लागली मी. आता लेकराच्या शाळेचं पाहू का, घरचं पाहू का, दारचं पाहू, घरातले कामं करा, भाजीपाल्याचा धंदा करा. लेकराच्या शाळेत तिथं ऍडमिशन करायला गेली, पैसे भरायला गेली. या माणसानं तिथे गाठा करून आणला आणि एवढा मोठा भाजीपाला गायब झाला. तिथून लोकायले फुकट दिला का काय दिला काय माहित का त्या माणसानं कुठं नेला. तर असा नवरा दिला मला, दुसरा दिला नाही मला नवरा. असा कोण दिला रे देवा? मीच भेटली होती का तुले अशी? माहित नजिबात काऊनाचं दिलं तू ना. सर हो नाही उद्या मी व्हिजिट मारतो ना तिकडे त्या साईडले. हो नाही शेतकऱ्याच्या तिकडं वावरात व्हिजिट मारतो. आता सध्या पीक पाणी म्हणजे आता लावणं चालू होईल त्याचं वालं. तर ते आपलं सॅम्पल घेऊन जावं लागेल ना? नाही आणायच्या ऑफिसमध्ये ठेवलेलं आहे. मी घरी घेऊन येईन मग. हो नाही आता ही लग्नाची तयारी चालू आहे का नाही माझ्यावाल्या. हो थँक्यू सर. नाही आज कपडे घ्यायला आलो ना इकडं. सुट्टी घेतली होती, कपडे घ्यायला आलो. ठीक आहे. उद्या मारणार आहे. उद्या काम चालू करतो. उद्या मारतो. उद्या तिकडे व्हिजिट मारतो मी. काही टेन्शन नका घेऊ. आपले त्यांनी कस्टमर बनलेले आहे पहिले. काही टेन्शन नका घेऊ. हे टार्गेट पूर्ण होते आपल्यावालं. 2 महिन्यात टार्गेट पूर्ण करणार आहे. अरे रावल्या अरे तू लक्ष गिक्ष आहे का रे? इकडं आला बाहेर दुकानाच्या. स्वतःचे कपडे घेऊन घेतले तू ना आणि तिच्याकडे लक्ष नाही दिलं. तुला माहित तरी आहे का? माहित राहिले. अरे सोनमनं 35,000 लाचा काढला बापा. एकच
लग्नाचा डायरेक्ट. अय रावल्या, फोनवरच बोलत आहे का रे? एवढ्या जोरात जोरात काय नाही ओरडता इथं? हे शोरूमचं दुकान आहे मोठं वालं. हा, एवढ्या जोरात काय ते ओरडून राहिली? काय झालं? इथे तू होणारी बायको बापा सोनं मारे 35,000चा लाचा काढला ती ना. तुनं 40,000 दिले ना, आणि बाकीचे रेतीचे कपडे मग. 35,000चा लाचा काढला ना तिनं. एवढ्या महागाचा बापा तिची माय तर सोडूनच नाही राहिली तो लाचा. तिची माय म्हणते अजून घे ते चारू, अजून घे म्हणते, तुले जो पाहिजे तो घे म्हणते. पैसे आपल्याला द्यायला लागून राहिले ना बाबू. तिले समजावून सांगणार रे बापा थोडंसं सोनमले. सांग ना थोडंसं समजावून. मी पहिलेच सांगितलं होतं सोनमली मीनं. का कमी खर्चात करतो म्हणून कपडे. तर हिनं अजून आपलं वालं लावलं का? माय 18,000तच झाले वाय सगळे कपडे. मीनं लगेच कमी याच्यात आटोपले कपडे. माझ्याजवळ असे रेग्युलर वाले आहे, पण लग्नात घेतली मी ना, आणि 2-3 असे घेतली ड्रेस. आणि माय 18,000 मी कमी याच्यातच घेतली लगेच. मी काही जास्त याच्यात घेऊ शकत नव्हते का तिच्या बापाकडून? आता एवढे पैसेवाले आहे ते चांगलं घेऊ शकलं असतं ना. पण मला असं वाटलं आपल्याकडून ते तेवढ्याच याच्यात घेन बा. जास्तीत जास्त 20 या 25 या 30 पकडून घे. पण हे हिले हे तिची माय जास्त शहाणपणा करत असेल ते चारू मामी आहे ना, तेच करत असेल जास्त. अरे तू बरोबर आहे, पण ते सोनमले आता मी म्हणू तरी कशी रे बापा? एवढ्या मागाचा तिनं लाचा काढला आणि तिच्या माय नाही काढला, तर मी कसं काय म्हणू? तू सांग ना बापा तिले थोडंसं समजावून. सोनमले आपल्याजवळ 40,000 रुपये तुनं दिले मला तेवढ्या ह्याच्यात कपडे, आणि बाकीचं घ्यायचं आहे रे. बाकीच्या वैरासाठी साड्या माड्या आता आपल्या नातेवाईकातल्या लहान लहान लेकराली घ्या लागन. जवळचे आहे ते ते कपडे घेणे आहे बरं, त्याले नंतर येऊ आपण. त्याले पैसे पाहा लागन अजून. पण हे नवरींचे एवढे महाग. मी म्हणलं हे तुनं 40,000 दिले, याच्यातले म्हटलं 20, 25, 30,000चे तिचे कपडे 10 तरी हजार उरले पाहिजे म्हणलं याच्यातले. तर बाप्पा ते पोरगी तर 35,000चा काढला रे लाच्या. काय करावं माय तर छक्के पंजे सुटले बाप्पा. अजून तर बाकीच्या साड्या कितीच्या काढते कितीच्या. एवढे पैसे आणले बाप्पा मी ना तुनं दिलेले. बाकी पैसे नाही आहे बाप्पा माझ्याजवळ. राहुल तू सांग बाप्पा तिले समजावू. काय घरदार विकायला लावते का काय बापा? तिची माय ते चारू. अरे पोरगी ठेवाली आपली सोनम ते थोडीशी कमी याच्यात पाहून राहिली, पण तिची माय तर बापा हाय पाय याच्यातच नेऊन राहिली तिले. बरोबर मी येतो दुकानात, अंदर येतो मी. तू का तिले सोनमली बोला इकडं, कायच्या तरी बहाण्यानं सोनमली बोला. मी बोलतो तिच्यासोबत. ठीक आहे बापा बोल तू काय बोलायचं आहे तर मी आवाज देतो तिले. आई तिच्या मायच्या देखता नको म्हणू, हरुषानच मानजो तिले. हो तुझी आई कुठं गेली? मला म्हणे बाथरूमला जायचं आहे म्हणे, मला इथचं बाथरूम माहित नाही म्हणे, आणि मला इकडं घेऊन आली. आणि तू इथं काय करून राहिला? तुझे कपडे तर झाले ना घेणं. चल ना माझ्यासोबत थोडं चॉईस करायला. बाया आहे तुम्ही घ्या, तुम्ही बाया आहे तुम्ही घ्या, तुम्ही असे करून राहिला तू. चल ना रे राहुल, मला चॉईस तर करू लाग. नाही ना, तुला जाणून बुजून बोलवायला पाठवलं होतं, मीच बोलवायला लावलं होतं. का तुला सोनं अक्कल नाही आहे का? पुन्हा 40,000 रुपये दिली मध्ये, आणि 35,000चा लाचा पाहून राहिली तू. तुला काय म्हणलं होतं का कमी याच्यात खर्च कर? भले लागेल 40,000 चालेल तू आले कपडे चालते मध्ये. तू एकच लाचे 35,000चा घेऊन राहिली, आणि बाकीचे कपडे काय करावं? त्या साड्या आहे बाकीचं आहे काय न करावं मग ते? माझ्याजवळ पैसे नाही आहे, तुला सांगतो मी एवढे पैसे नाही आहे. आई आली होती म्हणे सोनमची आई ते तुझी आई तर म्हणे 35,000चा लाचा काढला म्हणे. फायनल करून राहिली का काय? फायनल करून राहिली का तू? राहुल तू असं काऊन म्हणून राहिला? मी दिले ना तुला 40,000 रुपये, मग त्याच्यात तू काही पैसे टाकू शकत नाही का मला? घेऊ दे ना मला, एकदाच लग्न होईल. चांगलं लग्न करणार आहे आपलं वाला. तू कशाला मला असं म्हणतं? घेऊ दे ना. आईलाही पण आवडला, मलाही आवडला, बाबालाही आवडला तो. तू आवडाचं जाऊ दे, आवडाचं लावून राहिली तो. मी काय म्हणून राहिलो ते लक्षात घेणं. कसं वेळा घालशील ना तो 35,000च्या लाच्या लग्नात, मग कुठं घालशील? आणि एवढा भारी करतो तरी काय तू पैसे वेस्ट करायचे? तुमच्याजवळ पैसे आहे म्हणून काय एवढे? आमच्याजवळ नाही आहे. आता कुठून टाकू? अजून लय काम आहे ना, इराचे कपडे घ्यायचे आहे, अजून लग्न होईपर्यंत जेवढा पैसा लागून. तुला लग्न करायचं आहे का नाही आहे? का तुला माझ्यासोबत लग्न करायचं आहे का ते कपड्यासोबत लग्न करायचं आहे? अरे पण मला खूप आवडला ना तो, आईला पण आवडला. मी दिले ना तुला राहुल पैसे. दिले तुला पैसे, मान्य करतो पैसे दिले म्हणून, पण त्या 40,000 तू हे सगळं झालं पाहिजे ना. पण तू 35,000चा लाचा घेतला, आणि बाकीच्या साड्या तू मग कितीच्या घेशील तू सांग बरं? लागणच ना पैसे. आई तू या सगळं झालं पाहिजे त्या 40,000. असा काहीतरी बजेट लाव तू. कमी काढणं तुला घेऊ नको म्हटलं का? 10,000चा 15,000चा लाचे चांगला भेटते. तो पाय चांगले तर दिसले मला लाचे अंदर. ठीक आहे, तुला असं वाटते ना? चल मग तू आतमध्ये चल, रेट पाय आणि बघ, आणि तुला जो आवडला ना तो घेते मी. ठीक आहे? नाही तू पाय, तू याला आई आहे, तुझी बाबा आहे, माई आई आहे, माय बाबा आहे. तू पाय मी आलो ना तर मग तू यायचा नाही, मी काढीन दुसरा, आणि तू याई काढते तू तिसरा. मग म्हणून तर मी बाहेर आलो, पाहिलं ना मी तू यायचं एकदम जास्त रेटवालेच काढून राहिली तू याई, म्हणून तर मी चांगला आलो तिथून. काय तू मला काही 35 ना 40,000 काही फरक नाही पडत. आम्हाला लय झाली ती.
हा तुला सांगतो कमी बजेट मध्ये घे. माझ्या 18,000चे कपडे घेतले ना सोनमीनं, 18,000चे घेतले का तुझेवाले कपडे चांगले झाले पाहिजे बा. मी ना घेतले का ते आईकडून जास्त कपडे घेऊ शकलो असतो ना मी. पण मला असं वाटलं आमच्यावर तुमच्यावाले पैशाचं बर्डन नाही आलं पाहिजे बा. तू नाही तेवढेच भावात घेतली पाहिजे असं म्हणून. अहो नाही जास्त तर मग तू न दिलेले पैसे जेवढे दिले ना तेवढेच याच्यात बजेट जमवतो यायचा पूर्ण पैशाचा, तेवढं तर कर. बरं ठीक आहे, बघते मी, बघते, घेते मी. ठीक आहे, ठीक आहे. राग नको मानू सोनं, राग नको मानू. परिस्थिती पाहून थोडंसं हे कर तू ऍडजस्टमेंट. आणि 35,000 लाच्या घेऊन तू करतो तरी काय, एकाच वेळा घालशील तू, दुसरा कधी घालशील काय मग दुसऱ्या वेळेस. मग फालतूच खर्च करायचा का. बाकीचे लाचे चांगले आहे त्याच्यातला पाहिजे एखादी आणि घे. हा मी मेसेज करतो तुला काय. ठीक आहे, ठीक आहे, बघते मी, बघते काय करायचं तर बघते. काय करायचं बघते नाही. 40,000 तरी झाले पाहिजे तुझे सगळे. एकही रुपयाला आधी सोडू नको देऊ आम्हाला. तेवढ्या याच्यात तुझे कपडे झाले पाहिजे. ठीक आहे ना, सांगितलं, ऐकू आलं मला राहुल तुझं. पुंगी वाजवशील का आता? आईने राग यायला आता काय माहित का काय करते चहा बहीण माय बिनत. आता माझ्यावाला लोनचा हप्ता आहे तोही कटन. काय म्हणे रे बाबू ते सोनं? हा काय म्हणे? ही घेते ते बरोबर. आता तू नाही का 40,000 रुपये दिले का नाही, 40,000चे कपडे घेतले ना घेऊ देजो. तिचे 40,000 बसले ना तरी चालत, घेऊ देजो तिने. हा तू आता काही करू नको, ते करते बरोबर. बाबा 40,000चे कपडे का रे तिचे? अरे तू ना 18,000चे घेतले ना बाबू राहुल. हा मी म्हटलं 10,000 तू उरवतो बा त्याच्यातले, दुसऱ्या कपड्याले कामी पडते अजून. आता पैशाचे कमीच कमी आहे आपल्याला. आई ते 40,000 रुपये मी नाही दिले का तुले, तर ते मला सोनानं दिले होते. तिच्याजवळ होते तर तिनं दिले मला कपड्यासाठी. तर तिच्या ह्या कपड्यात तिचेवाले कपडे घेऊन घे 40,000. हा तिनं दिले मला ते. माय बाई, सोनमनं दिले तुले ते 40,000 रुपये? म्हणजे तिच्याजवळ कुठून आले रे बापा एवढे मोठे पैसे? आणि तिच्या माय बापाला माहित आहे का रे मग? नाही नाही तिच्या आई बाबाला माहित नाही. तिच्याच अकाउंटमध्ये होती म्हणते. तिच्याच अकाउंटमध्ये होती वाटते 60,000 का काही. तर त्यातले 40,000 तिनं मला दिले कपडे घ्यायसाठी तिचेचवाले. हा म्हणून होय तिच्या याच्यातले कपडे म्हणजे तिच्या पैशात तिचे कपडे घेऊ देतो. जाऊ दे, नाही उरले तर नाही उरले, काही फरक नाही पडत. तिच्यावाल्या तिनं दिलेले होते पैसे, तर तिने घेऊ दे तिच्या मतानं आता. हा ते करते 40,000 बरोबर बजेट. नाही नाही घेऊ दे ना मग, घेऊ दे. तिनं दिले ना पैसे, मला वाटलं तू नच दिले खरं. तरी तर म्हटलं ते हप्ता गिप्ता कटते, त्याजवळ पैसे नाही आहे घराले लावले तर. बरं बरं ठीक आहे ना, घेऊ दे, घेऊ दे. 40 गेले ना तरी चालते, घेऊ दे. पण बापा 35,000चा लाचा काढला होता ना, मला घाय भरल्यासारखंच चालतं ना रे. तेवढेच पैसे आहे ना माझ्याजवळ. ते बाबा तर दोय वटारू माझ्याकडे पाहत होते. हा आणि डोक्याला साथ लावला म्हणून म्हणलं मी, म्हणून बोलावलं तिले बाथरूमच्या बहाण्यानं. जा इकडं बाहेर आली ना तर शक्य तिच्या मायली, तिची मायला शाईनी आहे. जा घेते बरोबर, सांगितलं मी तिला समजावून. चाल ना तू बी मग आता, चाल ना, चल सोबत चल. ठीक आहे येतो ना.